नमस्कार मंडळी, वाघोलीला आलोय आणि महाराष्ट्र केसरीची तयारी बघू शकता तुम्ही। आणि पाठीमागं कमान आहे, पद्धतीनं कमान तयार केलेली आहे। कमानीला नाव दिलेलं आहे स्वर्गीय अजितदादा पवार क्रीडा नगरी। आणि इकडं आयोजक रामकृष्ण अण्णा सातव पाटील यांचं पोस्टर लागलेलं आहे, कटआउट लागलेलं आहे आणि संपूर्ण शहरामध्ये बॅनर्स लागलेले आहेत। आणि अशी आहे महाराष्ट्र केसरीची तयारी, दाखवतो तुम्हाला। चला आता तयारी चालू आहे, इथं अजून काम चालू आहे। आज आहे 17 तारीख, आता उद्या चालू होणार मला नाही। आज काही करून कुठल्याही परिस्थिती सायंकाळपर्यंत रेडी झालं पाहिजे। बऱ्यापैकी झालेलं आहे, फक्त आता लाईटीचं राहिलेलं आहे, बाकी स्क्रीनिंग वगैरे हे सगळं चालू आहे। किरकोळ कामं राहिल्यात आणि कार्पेट टाकायचं राहिलं इकडं। इथं असणार आहे स्टेज, महत्वाचं स्टेज, मेन स्टेज, मस्त लोकेशन लुक दिलेलं आहे आणि स्वर्गीय अजितदादा पवार क्रीडा नगरी असं नाव दिलेलं आहे या स्टेडियमला। आणि हे सुंदर बॅनर्स बनवलेला आहे। तिकडे 2 माती विभाग आणि मध्ये मॅट 2 आणि इकडे एक माती तिकडे एक माती असं असणार आहे। सगळी तयारी चालू आहे, मातीच्या तयारी झालेली आहे, पूर्ण बारीक करून घेण्यात आलेली आहे माती। आणि इथं मध्ये मॅट असणार आहे, पलीकडे पण माती विभाग आहे। चालू आहे आता बऱ्यापैकी स्टेजचं सर्व काम झालेलं आहे। सगळ्यात महत्वाचा प्रश्न म्हणजे इथं पार्किंगची व्यवस्था कुठं आहे? येणारे प्रेक्षक पार्किंगची जी व्यवस्था केली आहे तरी बॅक साईडला व्हीआयपी पार्किंग, गावातले टोटल 12 पार्किंग आहेत ग्रामस्थांच्या आजूबाजूच्या, तर त्या 12 पार्किंग आपण महाराष्ट्र केसरीसाठी अलॉट केलेल्या आहेत। तर प्रत्येक पार्किंगचं लोकेशन, त्याचे डायरेक्शन बोर्ड सर्व लावून झालेलं आहे। पार्किंग वरनं गाडी पार्किंग जर लांब असेल तर तिथून इथे व्हेन्यू पर्यंत यायला आपण रिक्षा ठेवलेल्या आहेत। आणि एकंदरीत आता हे जे आपण स्टेडियम पाहतोय, पूर्ण स्टेडियम मध्ये ज्या बाल्कनी सिटिंग आहे, जवळपास 15 ते 20 हजार लोकांचं बाल्कनी सिटिंग होईल। त्यानंतर जे स्टँडिंग क्राऊड जेवढा असेल ते 20 ते 25 हजार स्टँडिंग क्राऊड इथे राहील। आपण 2 स्टेज केलेला आहे। हा जो स्टेज केलेला आहे हा तुम्ही पाहताय, हा व्हीआयपी स्टेज आहे, व्हीव्हीआयपी स्टेज आहे। इथे सीएम डीसीएम इथे राहतील। त्या साईडला आणखी 2 स्टेज केलेले आहेत। लेफ्ट तिकडे एक व्हीआयपी स्टेज, इकडे राईट साईडला एक व्हीआयपी स्टेज केलेला आहे। आणि मध्ये कुठं लावणार आहे का? गाड्या आपण तिकडे त्या कॉर्नरला साईडला लावतोय गाड्या। दोन्ही गाड्या आपल्या दोन्ही कॉर्नरला राहतील। इथे खाली या साईडला बुलेट 18 बुलेट, त्या बाजूला 18 स्प्लेंडर राहतील। त्या पद्धतीचं नियोजन आहे आपल्या। आम्हाला काय बोलू जे पैलवान येणार आहेत, खेळाडू येणार आहेत, त्यांच्या राहण्याची व्यवस्था कोणत्या ठिकाणी केलेली आहे? तिथून किती अंतर आहे? त्यांची राहण्याची व्यवस्था आपण भारतीय जैन संघटनेच्या हॉस्टेलमध्ये केलेली आहे। आणि बाकी समजा आता हे स्टेडियमची टोटल कॅपॅसिटी तर 40,000 लोकांची आहे। ते जरी फुल झालं तरी स्टेडियमच्या दोन्ही बाजूला बाहेर, म्हणजे त्या साईडला रोडच्या साईडला एक आपण लाईव्ह साठी एक स्क्रीन देतोय मोठी, की जरी लोकांना आतमध्ये स्टेडियम मध्ये प्रवेश नाही भेटला गर्दीमुळे, तर ते बाहेर उभे राहून पण स्क्रीनवरती लाईव्ह महाराष्ट्र केसरीची फायनल पाहू शकतात। बॅक साईडला जी मंडई आहे, मंडईचं जे शेड आहे, त्या शेड मध्ये पण आपण लोकांची व्यवस्था केलेली आहे। ज्यांना आतमध्ये जागा नाही भेटणार तिथे पण आपण लाईव्ह साठी स्क्रीन दिलेल्या आहेत। तर आपला परिचय सांगा, तुमच्यावर कोणती जबाबदारी आहे? मी ऍज अ कन्सल्टंट या इव्हेंटचं पूर्ण पाहतोय आणि माझं नाव स्वप्नील मेदनकर, अशी इव्हेंट्स कंपनी आहे माझी। तर ऍज अ कन्सल्टंट मी सगळा इव्हेंट हँडल करतो। थँक्यू सर। वस्ताद एकंदरीत पूर्ण तयारी झालेली आहे, तर सर्वात मोठा प्रश्न आहे की या स्पर्धेमध्ये कोणकोणते खेळाडू खेळणार आहेत त्याबद्दल थोडं सांगा। महाराष्ट्र केसरीमध्ये आपण जर पाहिलं तर संपूर्ण महाराष्ट्राला दरवर्षी एक नवीन महाराष्ट्र केसरी कोण होणार याच्याबद्दल 100% नाही औत्सुक्य असतं। आणि या महाराष्ट्र केसरीमध्ये 5 विद्यमान महाराष्ट्र केसरी खेळलेले आहेत। त्याच्यामध्ये हर्षवर्धन सदगीर असेल, शिवराज राक्षे असेल, आमचा पृथ्वीराज मोळ असेल, त्यानंतर सिकंदर शेख असेल आणि नाही वेताळ नाही आपलं काय त्याचं नाव, असे 5 महाराष्ट्र केसरी या स्पर्धेमध्ये खेळत आहेत। आणि मी यासोबतच त्याच्यामध्ये महेंद्र गायकवाड असेल, त्याच्याबरोबर आमचा आपला कोकाटे असेल, विशाल बनकर असेल, हे पण उदयोन्मुख खेळाडू या स्पर्धेमध्ये खेळत आहेत। त्यामुळे आतापर्यंत जेवढ्या महाराष्ट्र केसरी झाल्या त्या सगळ्या महाराष्ट्र केसरीमध्ये ही स्पर्धा अत्यंत रंगत आणि अत्यंत ईर्षेची होणार आहे, कारण 5 महाराष्ट्र केसरी या स्पर्धेमध्ये खेळता येते। त्यामुळे या स्पर्धेला प्रचंड उत्सुक राहणार आहे आणि या स्पर्धेला प्रेक्षकवर्ग पण खूप मोठा लाभणार आहे। काही पैलवानांची वाईल्ड कार्डच्या माध्यमातून निवड झालेली आहे, परंतु बऱ्याच पैलवानांच्या मनामध्ये प्रश्न आहे की हे कशाच्या आधारावर सिलेक्शन केलं जाते? आमचं का सिलेक्शन झालं नाही, दुसऱ्या पैलवानाचं सिलेक्शन झालं पण आमचं झालं नाही, हे प्रश्न मनात आहे। आपण पाहिलं असेल की महाराष्ट्र केसरी गट हा महाराष्ट्रातल्या नामांकित कुस्तीगीर याच्यामध्ये खेळत असतात।
परंतु सोलापूर असन, कोल्हापूर असन, पुणे असन, पश्चिम महाराष्ट्रामध्ये प्रत्येक जिल्ह्यामध्ये अनेक मोठ्या गटात चांगले नामवंत खेळाडू असतात आणि ते खेळाडू खाली जिल्ह्यात स्तराला जर त्यांच्या कुस्त्या आल्या तर त्या हरत असतात. परंतु आम्ही मागच्या वर्षी एक निर्णय घेतला की महाराष्ट्रातल्या सर्व प्रेक्षकांना रंगतदार कुस्त्या पाहता याव्यात, म्हणून ज्या ज्या जिल्हा कुस्तीगीर संघाकडून महाराष्ट्र केसरी गटाचे खेळाडू येत नाहीत त्या जिल्हा कुस्तीगीर संघाच्या वजन गटामध्ये आपण वाईल्ड कार्ड देऊन आपण आपले कुस्तीगीर आपण त्या टाकू शकतो. आणि म्हणून मागच्या वर्षीपासून आम्ही वाईल्ड कार्डची प्रथा चालू केलेली आहे. आणि याच्यामध्ये आम्ही महाराष्ट्राचे कुस्तीगीर संघाने आमची 5 जणांची कमिटी स्थापन केली होती. त्याच्यामध्ये असलम काजी, नामदेव बडे, रवींद्र पाटील, मेघराज कटके आणि नवनाथ गुले ही 5 जण समिती होती आणि पहिलवान योग्य चोटे सचिवनी त्यांना सपोर्टेड म्हणून काम करत होते. आणि या 6 जणांनी त्या सर्व पालनांचा मागचा स्पर्धेचा इतिहास तपासला. त्याच्यामध्ये ते म्हणजे कुठे कुठे खेळलेत काय आणि त्याच्यातले नामांकित असे सगळे खेळाडू त्यांनी वाईल्ड कार्डद्वारे या स्पर्धेमध्ये खेळायला घेतलेले आहेत. दुसरा प्रश्न म्हणजे असा आहे की अवस्थात ओपन गटातील पहलवानाला जे आर्मीत आहेत, रेल्वे त्यांना खेळण्याची परवानगी आपण दिलेली आहे, परंतु खालच्या गटातील पहलवानांना दिलेली नाही. त्यामुळे काही पहलवानांचं म्हणणं आहे की गटातील पहलवानांचं की आम्ही रेल्वेत भरती झालो, खेळाच्या द्वारे आर्मीत झालो, परंतु आम्हाला खेळू दिलं जात नाही. ओपन गटातील पहलवानांना खेळू देते, आम्हाला दिलं जात नाही. ते आमच्यावर अन्याय असं म्हणणं आहे. नाही, मी आपल्या सर्वांना सांगू इच्छितो कारण मी सुद्धा सेंट्रल रेल्वेमध्ये नोकरीच होतो आणि सेंट्रल रेल्वेकडनं मी कुस्त्या खेळत होतो. वास्तविक ज्या वेळेस महाराष्ट्रातल्या गरीब घरातला कुस्तीगीर त्यावेळेस सेंट्रल रेल्वे आर्मीमध्ये नोकरी लागतो त्यावेळेस त्याला 1-1 लाख रुपये शासनाकडनं वेतन चालू होतं. आणि वास्तविक सर्वांची अपेक्षा असे की त्यांनी आंतरराष्ट्रीय पातळीवरती आता पदके मिळवत आणि राज्य पातळीवरती नवीन होतकरू मल्लांना संधी निर्माण करून द्यावी. म्हणून आम्ही मागच्या वर्षीपासून नवीन होतकरू मल्लांना संधी मिळावी, अनेक गोरगरीब पहलवानांना नोकरीसाठी दानलं उघडी करून द्यावीत म्हणून आम्ही एकंदरीत सर्व रेल्वे आणि आर्मीच्या कुस्तीगीरावरती महाराष्ट्र केसरी स्पर्धेमध्ये म्हणजे राज्य अजिंक्यपद स्पर्धेमध्ये खेळण्यास मनाई केली होती. परंतु महाराष्ट्रातल्या अनेक नामवंत मल्लांनी आम्हाला सांगितलं की बाबा तुमच्या खालच्या गटातला असू द्या, परंतु महाराष्ट्र केसरी गट हा ईर्षेचा गट आहे आणि या गटात तरी रेल्वे आणि आर्मीच्या मुलांना तुम्ही खेळायची परवानगी द्या. आणि महाराष्ट्राचे कुस्तीगीर संघानेच एकत्रित बैठक घेऊन त्याबाबत विचारविनिमय केला आणि विचारविनिमय केल्यानंतर आम्ही त्याच्यामध्ये निर्णय घेतला की महाराष्ट्र केसरी वजन गटातल्या कुस्त्या रंगतदार असतात. आणि तसं पाहिलं गेलं तर आपण पाहिलं महाराष्ट्रामध्ये प्रत्येक वडिलांना माझा मुलगा महाराष्ट्र केसरी व्हावा आणि कधी जे रेल्वेमध्ये गेलं, आर्मीमध्ये गेलं तर त्या वडिलांचं स्वप्न, त्यांच्या घटनेचं स्वप्न पूर्ण होणार नाही. आणि म्हणून त्यांचं सगळ्यांचं स्वप्न पूर्ण व्हावं म्हणून आम्ही यावर्षी रेल्वे आणि आर्मीतल्या जी काही मुलं आहेत आपले कुस्तीगीर त्यांना आम्ही इथं महाराष्ट्र केसरी गटामध्ये खेळण्यास म्हणजे परवानगी दिलेली आहे. आपल्यासोबत मेघराज कटके बसतात आहेत. वसत काय सांगाल, बरोबर पहिल्यांदा तुमच्या ग्रामस्थांचं कौतुक आहे की वाघोलीकरांनी आतापर्यंत सर्वात मोठी स्पर्धा घेतलेली आहे, सर्व गटामध्ये चांगलं बक्षीस ठेवलेलं आहे आणि नवीन एक घोषणा केलेली आहे की महाराष्ट्र केसरी पहलवानासाठी 5 लाख रुपये बक्षीस असणार आहे. खरोखरच हा वाखाणण्याजोगा विषय आहे. वाघोलीकरांचं पैलवान क्षेत्रातून किंवा कुस्तीगीर संघाकडून मी मानान तेवढा आभार कमी आहे, कारण वाघोलीकरांनी एवढं भरभरून प्रेम केलेलं आहे. त्यामुळं वाघोलीकर कधी कमी पडत नाहीत. नेहमी गावचा आखाडा असो किंवा एखादा गावचा पैलवान बाहेर देशात गेला किंवा गदा मिळाली तर त्याच्यासाठी भरपूर लोकांनी प्रेम केले पहिले. पण आता उद्याचं नियोजन कसं असणार आहे? उद्या संध्याकाळी उद्घाटनाचा दिवस आहे. उद्या संध्याकाळी सुनेत्राताई वहिनींच्या हस्ते उद्घाटन सोहळा होणार आहे. त्यासाठी मातृशक्ती हे एक आम्ही वाघोलीकरांनी एक हे केलेलं आहे. त्यासाठी महिलांसाठी वेगळं व्यासपीठ तयार केलेलं आहे. अनेक महिला या ठिकाणी येणार आहेत उद्घाटनासाठी. ओपनच्या काही कुस्त्या होणार आहेत? उद्या ओपनच्या कुस्त्या होणार आहेत. उद्या सकाळी वजन आहे ओपनच्या गटाची. उद्या संध्याकाळी एक राऊंड महाराष्ट्र केसरीच्या गटाचा होणार आहे. धन्यवाद. खूप सुंदर नियोजन आहे, खूप मोठं बक्षीस आहे आणि तुम्हाला तर बरेचशा रील्स मधनं जाहीर बघितलं असेल व्हिडिओच्या माध्यमातून काय काय बक्षीस आहे. फक्त एक कुस्ती शौकीनाला मी विनंती करतो की सर्वात जास्त गर्दी या स्पर्धेला झाली पाहिजे, जास्तीत जास्त लोक आले पाहिजे. त्याचं कारण हे पण आहे की बाबा कुस्तीसाठी एवढे आयोजक करतात ते त्यांना कुठेतरी समाधान झालं पाहिजे, की समाधान वाटलं पाहिजे की आपल्या स्पर्धेला खूप मोठी गर्दी झालेली आहे. कारण एवढं बक्षीस ठेवणं सोपं नाही, कारण नियोजन करणं सोपं नाही. त्यामुळे वाघोली ग्रामस्थांचं जे आयोजक आहेत रामकृष्ण अण्णा सातव साहेबांचं यांचं कौतुक आहे. म्हणून ह्यांना जर आपल्याला आणखी मोटिवेशन द्यायचं असेल, त्यांना प्रेरणा द्यायची असेल किंवा त्यांना सपोर्ट द्यायचा असेल तर प्रत्येक पहलवानाच्या घरातलं कमीत कमी 2 ते 3 व्यक्ती या ठिकाणी आले पाहिजे. थोडं तुमची कदाचित गैरसोय होईल कारण की शहरीकरण आहे, राहण्याची, प्रवासाची, परत हे त्रास होईल तुम्हाला. परंतु कुस्तीसाठी एवढं केलं पाहिजे आपण, कारण कुस्तीसाठी चांगले दिवस आलेले आहेत.
आपण जर सपोर्ट केलं तर आणखी चांगलं आयोजक हे बक्षीस ठेवतील, कुस्तीसाठी चांगले प्रयत्न करतील. त्यामुळे या व्हिडिओच्या माध्यमातून मी आव्हान करतो की कुस्ती शौकीनांना अख्ख्या महाराष्ट्रातले कोणत्याही जिल्ह्यातले असो तुम्ही जास्तीत जास्त या ठिकाणी आलं पाहिजे, जेणेकरून पूर्ण हे जे स्पर्धेचं ठिकाण आहे गच्च भरलेलं दिसल. धन्यवाद.